गणपती बाप्पा मोरया. सगळी फॅमिली गावी गेलेली आहे, पण मी काही जाऊ शकले नाही जॉबमुळे. सो मी बाप्पासाठी मोदक बनवायचं ठरवलं आणि इकडे तिकडे रेसिपी बघून मी हे मोदक बनवायचा प्रयत्न केला. आपलं तांदळाचं पीठ घेऊन छान असं उकडून ते मोदक तयार करणार आहे मी. नारळ 2-3 वेळा प्रयत्न केला फोडायचं, पण फुटेना. सो नंतर एकदा फुटला आणि छान असं पाणी जे आहे मी पिऊन घेतलं, का तर मला एनर्जी ड्रिंक लागणार होती. हे असं खोबरं किसायचे, खोबरं किसून किसून हात दुखतात, मग पर्याय नाही. छान असं पीठ जे आहे तांदळाचं आपलं ते मी घेऊन अशा पद्धतीने तूप घालून ते मळून घेणार आहे. बाप्पासाठी 21 मोदक लागतात, पण 21 मोदक होतील का हाच प्रश्न होता. छान अशी इलायची घेतली मी, इलायची मस्तपैकी कुटून घेतली. छान असे ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं मिश्रण जे आहे ते मी पूर्ण रेडीमध्ये होते आणि नंतर फक्त मला त्याला एकत्रित करायचं होतं, जे मी केलं. आणि छान असं आपलं जे मिश्रण आहे ड्रायफ्रुट्स वगैरे तूप वगैरे सगळं मिश्रण घालून रेडी होतं. आणि आज काय झालं, मम्मी नव्हती, जेवण नाही आहे, सो मला खूप भूक लागली होती हे सगळं करत असताना. सो मी मस्तपैकी 2 मिनिटामध्ये मॅगी बनवली आणि आपल्या पोटाला आराम दिला. नंतर मोदक वळायला बसली आणि काय झालं, माझं पीठ जे होतं ते झालं होतं पातळ. सो काय एक्स्ट्रा पीठ घ्यायचं हे असं वाढतच गेलं होतं माझं. मोदक वळता वळता वाटलं नव्हतं की 21 मोदक होतील, बट काय झालं, माझ्या मोदकांना ना एक कळी सुद्धा फुटत नव्हती. असे सपाट मोदक कोण खातं, बाप्पाला देखील आवडतील की नाही माहिती नाहीये. बट काय झालं, बाप्पाने त्यांचा नैवेद्य माझ्याकडनं पूर्ण करून घेतला. अखेरकार मी 21 नाही 23 मोदक बनवण्यामध्ये यशस्वी झाले. आणि अशा पद्धतीने कुठलं भांडं वापरतात मोदक उकडण्यासाठी हे देखील मला माहित नव्हतं. बट इकडे तिकडे फोन लावून मी विचारलं आणि हे अशा पद्धतीने इडलीच्या भांड्यामध्ये देखील मोदक होतात. बघा तुम्ही किती छान वाफा सुटल्यात. उकडीचे मोदक जे बोलतात ते हेच हेच. आणि अशा पद्धतीने मी मोदक बनवण्यामध्ये यशस्वी झाली. त्यांना बाहेरून जरी आकार उकार छान नसला तरी देखील ते छान असं तूप मी घातले. हे तूप वगैरे रील्सवरती बघूनच उगाच व्हिडिओसाठी, बट आतमध्ये जे मोदक अप्रतिम लागतायत. जो सार मी बनवला होता ना तो अप्रतिम झाला होता. त्याच्यामुळे उकडीचे मोदक हे खूप छान झालेत. तुम्ही देखील नक्की या खायला. आणि तुम्ही सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला तर माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया.